कोणता ड्रेस आणायचा तुला? कोणता ड्रेस आणायचा? कधी केलं होतं ते? नथ करायचे हातातले पैसे 5,000 कशाची? 2,500 त्यांना 2,500 गुड्डू होत्या होतं ना पडलेली नाही म्हणून. नव्हती. हे सगळे म्हणे रेल्वेत गेली, रवी म्हणे हो म्हणे रेल्वेतच गेली पर्स काढून घेतली. पण मी असं पेपर खाली ठेवली होती ना हातात. तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे आपल्या वैशिष्ट्य सुदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर 2-4 दिवस झाले व्हिडिओ नाही आहे, कारण मोबाईलमध्ये थोडा टेक्निकल प्रॉब्लेम आला होता, त्याच्यामुळे आपण व्हिडिओ नाही टाकला. तर काल व्हिडिओ टाकला आणि सगळ्यांची दिवाळीची लगबग चालूच आहे आणि यांची पण चालू आहे. आईची झालं, सानूबाईची झालं. हे बघा इकडं बसून मस्त पोहे खायला लागली, दही खायला लागली त्याच्यासोबत. आणि आता दिवाळीची खरेदी पण आहे, खरेदीसाठी जायचंय पण सगळे प्रॉब्लेमच चालू आहे. कारण आई काय दिवाळीच्या खरेदीचं? दिवाळीच्या खरेदीला जायचंय कारण आता सगळेच जण चाललेत आणि गर्दी पण भरपूर आहे मार्केटमध्ये. आणि चला आता आपण यांना सगळ्यांना विचारू काय काय घ्यायचंय, काय काय आणायचंय. तर सगळ्यात पहिले आपण विचारू सानूबाईला. कोणता ड्रेस आणायचा तुला? कोणता ड्रेस आणायचा? काला ड्रेस. काय त्याचं नाव? नवा ड्रेस का घागरा आणायचा? घागरा फ्रॉक आणायचा. फ्रॉक आणायचा आणायचा. ते बघा ती पण रेडी आहे. आई उद्या जायचं, कधी जायचं? जाऊन उद्या चालू आहे आता, कधी जायचंय काय नाही आता लवकरच आपण सांगूया. जर आले सौर ऊर्जा आले तर परवा जाऊ, नाही तर उद्याच जाऊ. तर बघू आता चाबी म्हणणं लागू काय तिचं कानच हरवलं तिनं. हे बघा अशी रिकामे काम करते. कुठं हरवलं हिचं कानातलं? ती म्हणती बाई खोलीवर पडलं. पहा आता त्याला 4 दिवस झाले, 8 दिवस झाले. वैष्णवी तुला जरासं काहीतरी वाटायला पाहिजे आणि तू आज सांगायला लागली ना अजून बी सिरियस नाही त्या गोष्टी. हा ती त्या दिवशी म्हणे पण मग काका ड्युटीला गेले म्हणा तुम्ही जाऊन पहा. मग आता बघितलं जाईल ना, पण आपल्याला चांगलं बघायला. अरे 100% तिथं पडेल नाहीये ते. ते गेलेलं आहे बाहेरच कुठेतरी पडलेलं आहे. बघा हे असे काम आहे यांचे. अरे मग घालायचं ना, मग घेतलं कशाला होतं सोबत तू? बसमध्ये ठेवले. कशाला बसमध्ये ठेवायचं, घरी ठेवायचं डबीत. हा ना, पण तू सोबत कशाला घेतले होते? आणि डबीत बी नाही, अशी मोकळी होती वाटते. मोकळे आतल्या चैनीत प्रच्छ मी राहते तसेच ठेवले. आज हरवलं तर 15,000 रुपयाचे नुकसान. मग आता काय करणार? आता सापडत नाही ते रूमवर आहे वाटतं का तुला? रूमवर बी नाहीये. तुला सांगतो आपल्याकडे पोरगी आहे, आपण खोले ठेवायचे का कुठं ठेवायचे काही विचारणं आहे का नाही तुला वैष्णवी? डबीत ठेवायचे ना, मला नाही माहित बाई. आणि ती म्हणते मागे आहे ना, गंध पावडर केलं मागे, मी तर पुढेच होते, मागे गेलीच ना. अरे बाहेर पडलेले हे का रूमवर गिमवर नाही. रूमवर असतात काकाला सापडले असते. एवढं थोडी लगेच का कुठं जाऊन पडणार आहे? बाजारी आणा आणि सोन्यात काढून ठेवा. अरे गरज नाही ना, कानात घालून तुम्ही हरवाना, काही प्रॉब्लेम नाहीये. बिनकामीचं घरात खाली ठेवून हरवायचे म्हणल्यावर कॅमेराने सांभाळून मग काय मतलब आहे त्या गोष्टीला? त्याला आता किती दिवस झाले? 8 दिवस झाले ना. अजून 8 दिवसात तुमचं ते एका ठिकाणावर राहीन का रे? हा गेल्यावर सापडलं. किती ग्रॅमचं होतं? 1 ग्रॅम 2 ग्रॅमचे केले होते. आजीने दिले होते. नाही आहे पण खरंच नाही. जरा बी असं समजूतदारपणानं सांभाळणं, व्यवस्थित नाही जे व्यवस्थित ठेवणं. आपण आपलं असं हे केलं, हरवलं म्हणजे झालं नसतं वैष्णवी. कोणती गोष्ट तेच म्हणून नाही, कोणती गोष्ट आपण आपलं वैयक्तिक व्यवस्थित लक्ष ठेवायचं. मग नसते पडायची, एक मोकळी ठेवली होती काय. अरे ते कशाला गुंतते ते पर्स मध्ये, ते बारीक याला त्याला. बाजारचं पोथन काय नून बाय नून घालायचे नाही, एका सांधी कोपऱ्याला ठेवून द्यायचे. ते पर्स काढ, पर्स मध्ये बघ व्यवस्थित. रातभर पाहिजे. बारीक असेल ते 1 ग्रॅमचं म्हणलं, छोटस आहे. काढ ती पर्स. दीदी तू घेतलं का?
मम्मीच्या कानातलं घेतलं का? तुम्ही तवाच सांगायचं, तवाच गेलो असतो एक दिवस जालन्याला, बघितलं असतं. कारकाला फोन लावून विचारायला लागली. बघ त्याच्यात असं डबीत असतं त्याला पडत असतं. यात चैनीत नेहमी असते ना. दुसऱ्या चेन मध्ये बघ ना, नेहमी असते म्हणजे, पण ते हरवण्याच्याच याच्यात होते ना, फक्त नेहमी हरव. जरा हे असे काम म्हटलं ना तर काय मतलब आहे? सध्या सोन्याचे भाव काय झालेले काय नाही, आणि आपलं काय चालू आहे मला तर काही समजायला तयार नाहीये. उलटी करायची तिला, डायरेक्ट पर्सला उलटी करते. उलट कर. असं कर ना. नाही नाही, हे असे कपडे काढले ना. अरे असं उलट कर तिला, डायरेक्ट झटक. कुठं असलं तर एखाद्या वेळेस पडल ती, नाही तर काय. पण काय याच्यात तर मला नाही वाटत असं म्हणून. हे कसे काय आहे? नाही वैश नाही, असे काम काही मतलब नाही. पण तुला आठवतं का तू कुठं काढली म्हणून पर्स जाताना? त्या म्हणे रोहिणी ताई म्हणे तेच असं आम्ही दोघीनं केलं आणि तिथं त्यांच्यात पडला असं एखाद्या वेळेस खाली. अरे पण काकानं बघितलं म्हणतीन तू? कॉटवरच बघितलं ते ना, आजूबाजून सगळं बघावं लागेल. कॉट खाली जाऊ शकतो एखाद्या वेळेस. काय राव, बघा आता तिथं जाऊ. काका आहे का घरी आज? त्याच्यात नाही आहे. कधी केलं होतं ते? आता मागे नव्हतं का नथ करायचे हातातले पैसे काही नव्हते. 5,000 कशाची? 2,500 त्यांना, 2,500 गुड्डू त्यांना. हा 5,000 ती, आणि मी टाकले काही, आणि हातातले काही हातातले नितीची होती. 3,000 हातातले नितीने काही दिलं नव्हतं लागणार, तिने मग 2,000 2,000 त्याने दिले. रोज असे चौघीचे मिळून 11,000 वापरायला. अरे पण आता एका याचे किती होते ते? एक 13,000चं आहे ते आता. 13,000. तू कुठं बघितलं होतं? जालन्याला बघितलं होतं का? हा होते दोन्ही. कधी होती रोज? इथून इथं होते का तेव्हा दोन्ही कानातले होते. लेकरं असते, हे असतं वैष्णवी, सगळ्या गोष्टी इथून पुढं हरवायचा विषय नाही. ते प्रश्न हे नव्हतं काढत, त्यांनी पोत नव्हती पाहिली का घातली होती. बहुतेक गाडीत नाही तर तिथंच असं. गाडीतलं तर गेलं, गाडी दोनदा धुतली त्याच्यावर, आणि दोनदा धुतली त्याच्यावर. त्या दिवशीच गाडी धुतली का परवा दिवशी गाडी धुतली? गाडी 3-4 वेळेस धुतली. गाडीत तर काय आता गेला असेल ते, कारण गाडीत हे गाडी आतमधून सगळं आतमध्ये जाऊन सगळं धुते ते गाडीला. लोक का? हा, आणि ज्याला सापडलं ते थोडी वापस देणार तुम्हाला. मला माहिती आहे तिचं रूमवर नाहीये, ते इकडंच पडलेलं आहे. तिला बी माहिती 100% ते रूमवर नाहीये म्हणून. पण इथून तर आहे दोन्ही. कायचं लक्ष मला नाही वाटत कुठं असेल म्हणून ते. मला तिने रोशन पडते. कधी? येता येता जालन्यावर येतो. मग काकाला दिवस फोन केला, ती म्हणे मी ड्युटी गेलो. मग कुठे जातो? बघा आता केलं, आता नाही सापडत ते. आता का त्याचं सोडून बेपेक्षा फक्त एकदा रूमवर पाहायचं असतं, रूमवर पहा. पण ते रूमवर पडलेलं नाही, मी 100% सांगतो. त्यांची पोत होती 6 महिने. माझ्या हाताने फेर होती. 100% तुला माहित होतं ना पडलेली नाही म्हणून. पडेल नव्हती. हे सगळे म्हणे रेल्वेत गेली, रवी म्हणे येऊ म्हणे रेल्वेतच गेली, पेपर काढून घेतली. पण मी अशी पेपर खाली ठेवली होती ना हातात. 4 महिन्यात सापडली मला. हे बघा, हे असे काम आहे. आपण बोललो तर डबल राग घेतो, पण कसं आहे माहितीये का, आपण आपल्या गोष्टी सांभाळणं गरजेचं आहे. मागं पण साखळीच्या वेळेस तसंच झालं होतं. तिचं लक्षाचं म्हणजे मला कळतच नाही ती कोण्या धुंदीत राहते म्हणून. कारण कसं असतं माहितीये का, प्रत्येक वस्तू आपली दिली ना, किंवा आपली किंवा दुसऱ्याची असो ना, व्यवस्थित सांभाळावं लागते आणि व्यवस्थित ठेवायची. कारण काय माहितीये का, ह्या वस्तू डबल होत नाही शक्यतो. कारण काय असतं माहितीये का, अरे पण काय व्यवस्थित आपल्या वस्तू काढून ठेवायची. आपली पोरगी आहे इकडं तिकडं झटत राहते, हे पा कशी झटायला लागली ती.
झटत राहते. कोणाकडे कसं लक्ष देणार तुम्ही, कसं सापडणार कुठं पण. बांगड्या देते तुला. ना आता हे सापडायचा विषय नाहीये, गेलेलं आहे 100% मी सांगू शकतो. कारण कसं आहे माहितीये का, 8 दिवस झालेल्या गोष्टीला तिला माहिती तिथं नाहीये, त्याच्यामुळं तिथं बघण्यात बी मजा नाही. पण आता एकदा जाऊन पाहणं आहे, आपल्या मनाची तसल्ली करणं आहे, नाहीतर बाकी काहीच विषय नाहीये. तुझ्या देते त्या. नाही काय देते तुला घालायला. जाऊन पहा नाही सापडलं तर सापडलं ते घेत. काय आता त्याला काय पर्याय नाही. तर चला मी भेटतो तुम्हाला थोड्या वेळात.